मारल्या उड्या तुम्ही, आर साऱ्यांना मी कुठं नाही कमी. विचारून मध्ये आहे रे कोण बॉस, बघ आहे रे कोण बॉस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक, अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक. म्हणून मारल्या उड्या तुम्ही, अरे साऱ्यांना मी कुठं नाही कमी. विचारून मध्ये आहे रे कोण बॉस, बघ आहे रे कोण बॉस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक, अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एक. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकीबी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिम्पली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे. तिथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथं आपल्याला रोटेट फोटोवर आपण इथं क्रिएट केलेला आहे. सिम्पली याची जे बीटमार्क आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली फोटो रोटेट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं 5 फोटोचा डेमो देणार आहोत. जर तुम्हाला पूर्ण समजून सांगायचं म्हटलं व्हिडिओ आहे तो आपला लॉंग होणार आहे. तर त्यासाठी फक्त आपण इथं 5 फोटो आहे तरी इथं डेमो देणार आहोत. तिथून पुढे तुम्ही अशा प्रकारे 5 फोटो प्रकारे सगळं जे इमेज आहेत ते तुम्ही सेट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इथं 5 भाग आहेत ते इथं आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला 4 अशा प्रकारे 5 भाग झालेले आहेत. तर बघू शकता 5 भागांचे आपल्याला रोटेट फोटो करायचे आहे. त्यासाठी पहिला फोटो आहे तो आपण असाच ठेवणार आहोत. सेकंड फोटो आहे त्याच्यावर क्लिक करून इथं आपल्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली रोटेट करून आपल्याला इथं 180 -180 पर्यंत ठेवून घ्यायचा आहे. म्हणजेच आपला जो फोटो आहे तो उलटा झालेला आहे. त्यानंतर बघू शकता आता सेकंड फोटो उलटा झालेला, थर्ड फोटो आहे तो इथं आपल्याला परत एकदा मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं आपल्याला आडवा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला -90 मध्ये करून घ्यायचा आहे. त्यानंतर -90 मध्ये करून घेतल्यानंतर इथं आपल्याला फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे तोच इमेज आहे तो इथं आपल्याला फुल स्क्रीन दिसून येणार आहे. सिम्पली थर्ड इमेज झालेला आहे. आता फोर्थ इमेज करण्यासाठी काय करायचं आहे, परत एकदा इमेज लेअरवर क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची साईज आहे ती या साईडला म्हणजेच -90 डिग्रीपर्यंत करून घ्यायचे आहे. तर -90 डिग्रीपर्यंत झाल्यानंतर परत एकदा वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर जी 5व्या नंबरची जी इमेज आहे ती सिम्पली इथं आपल्याला रोटेट करण्यासाठी सिम्पली या लेअरला इथं आपल्याला क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि इथं आपल्याला मिरर म्हणून इथं आपल्याला जो इफेक्ट आहे तो सिम्पली सर्च करून आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे स्टार्ट सेटिंगपासून. तर मिरर इफेक्ट तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आपली जी इमेज आहे ती आपल्याला उलटी दिसणार आहे. तर सिम्पली हे 5 इमेज आहेत ते आपले सेट करून झालेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली अशाच प्रकारे सर्व इमेज आहेत ती आपल्याला अशा इथं तुम्ही क्रिएट करून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे इमेज आहे तो सर्व क्रिएट करून घेतो. तर सिम्पली बघू शकताय आपले जे सर्व इमेज आहेत ते या प्रत्येक रोटेटनुसार इथं आपल्याला सेट करून झालेले आहेत अशा प्रकारे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली इथं आपण बघू शकता की जे अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर तुम्ही हे 5 इफेक्ट किंवा आपण रोटेट फोटो बघू शकताय. तर सिम्पली हे 5 फोटोनुसार तुम्ही केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे,
परत इथून बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत. त्यातली फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर हे 2 मेन इफेक्ट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लेअरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला जो लॉंग व्हिडिओ लागेल म्हणजेच लॉंग फोटो 1.13 पासून इथं आपल्याला तो लॉंग फोटो लागणार आहे. तर सिम्पली लॉंग फोटोला इथं आपल्याला ते पेस्ट करायचं आहे. तर इथून पहिला लागलेला आहे तर सेकंड लॉंग फोटो तुम्हाला कुठून दिसून येतोय सिम्पली इथं आपल्याला 6.8 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला तो दिसून येतोय तिथं आपल्याला पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर थर्ड नंबरचा जो आहे तो आपल्याला इथं 10.25 सेकंदाला दिसून येतोय तो सिम्पली इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा इथं आपल्याला कितीला दिसतोय अशा प्रकारे 15.27 सेकंदाला इथं दिसून येतोय त्याला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली बघू शकताय. सिम्पली हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जी सेकंड नंबरची लेअर आहे त्या सिम्पली लेअरचा इफेक्ट कॉपी करून इथं आपल्याला बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि सगळ्यात शेवटच्या बीट मार्कला म्हणजेच इथं आपल्याला बघू शकताय की 20.27 सेकंदाचे लेअर आहेत आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली हे दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात वरती ब्लिंक1 नावाची लेअर तुम्हाला दिसून येते. सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सिम्पली इथं आपल्याला 21 पण जी लास्टची हे आहे बीटमार्क आहे त्या बीटमार्कवर म्हणजेच 20.27 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कवर वाढवून घ्यायची आहे. तर इथं लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि थर्ड नंबरला स्पेशल 4 लेअर इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 4 लेअर समोर 4 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपीवर करून घ्यायचे आहेत. तर इथं कॉपी लेअर झाल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 4 लेअर करून घ्यायचे आहेत. आता इथं पेस्ट 4 लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील इथं आपल्याला 4 लेअर ते लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला इथं शेवटच्या बीटमार्कवर यायचं आणि शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आता ज्या आपण 4 लेअर सिलेक्ट केल्या त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतोय या लेअरची एकसाथ लेंथ वाढवायचा त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे. आता क्लिक केल्याबरोबर बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो 5 लेअर इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंग लेअर खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा PNG दिलेला आहे सिम्पली इमोजी PNG तुम्हाला दिलेला आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर मोड ट्रान्सफॉर्म जाऊन सगळ्यात पहिल्यांदा याची साईज वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर इथं आपल्याला स्क्रोल करत वरती इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि सेट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे जिथं आपले हे 5 फोटो म्हणजे जे आपले रोटेट फोटो होत आहेत अशा प्रकारे बघू शकताय या भागात आहे ती आपली PNG आहे ती आपल्याला इथं कट करून टाकायची आहे. तर बघू शकता की ज्या भागात आपले स्मॉल इमेज आहेत त्या भागात ही PNG कट करून टाकायची आहे आणि जे लॉंग फोटो आहे तिथं आपण फक्त ठेवणार आहोत. तर सिम्पली 4.2 पासून इथं आपल्याला कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं आपल्याला 6.8ला एकदा कट करायचं आहे आणि यातील जो मधील भाग आहे PNGचा तो इथं आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि तो जो लॉंग व्हिडिओ आहे तो आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे जो मधील भाग आहे म्हणजे जिथं स्मॉल इमेज आहेत रोटेट इमेज आहेत तिथं आपल्याला हा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. सिम्पली अशा प्रकारे प्रत्येक भाग आहे तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथं आपल्याला फक्त लॉंग व्हिडिओला म्हणजेच लॉंग फोटोला तो इफेक्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय. सिम्पली तुम्ही लक्षात घेतलं असेल की पहिलं जे 5 इफेक्ट आहे 5 जे इमेज आहेत ते सिम्पली अशा प्रकारे मूव्ह होत आहेत. तर सिम्पली हे तुम्ही अशाच प्रकारे जे 5 इमेज आहेत जसे मी करून दाखवले तसेच शेवटपर्यंत प्रत्येक इमेज तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत. आता इथं आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्ट क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.